नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस, प्रकृती खालावली आणि नाकातून रक्तस्राव देखील। संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत सुरू केलेल्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। मागील 5 दिवसात अन्न आणि पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे। त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय। अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे। मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते, बोलण्यास देखील त्यांना त्रास होत आहे। त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे। आज जालना, बीड, सोलापूर आणि नाशिक मधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा समाज बांधवांकडून सोलापुरातील कोंडी गावातही बंद पुकारला आहे। गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद, केवळ दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहे। सरकारने दिलेला शब्द पाळत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवांची अशी भूमिका आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। अन्न पाणी न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे। गावकरी मित्र सहकाऱ्यांकडून वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह होतोय। सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली। मात्र सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे। मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करून विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे। 2. अंतरवाली सराटीसह राज्यभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे। आणि 3. राज्यभरात शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदीची यादी संबंधित ग्रामपंचायतवर लावण्यात यावी। तर ह्या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राइब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद।